आता होणारा सामना आपण पाहतोय गावदेवी वैतीपाडा वर्सेस सत्यनारायण कोपरी ब या दोन्ही संघांदरम्यान पाहायला भेटतोय 5 षटकांचा सामना. बॉलर गोलंदाजी मार्गावरती अमर येताना पाहायला भेटत. पहिला षटक घेऊन अमर, पहिला चेंडू राजदीप साठी मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला भेटली. पहिल्या चेंडूवरती पूल करण्याचा प्रयत्न, पूल पॉवरफुल ठरला नाही, मात्र निर्धाव चेंडू नक्कीच या ठिकाणी पाहायला भेटला. अवांतर कोणतीही धावसंख्येचा श्री गणेश न होताना पाहायला भेटला गावदेवी वैतीपाडा या संघाचा. दरम्यान पुन्हा सज्ज होताना अमर पाहायला भेटत राजदीप साठी. छोटा चेंडू पूल करायला एक साईड नक्की चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं तर एक धाव समाधान मानावं लागलं या ठिकाणी पाहायला भेटतोय. एका धावेनेशी आता मात्र गावदेवी वैतीपाडा संघाचा श्री गणेश होताना पाहायला भेटला. त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना अमर तिसरा चेंडू घेऊन आता मात्र उमेश स्ट्राईकला येताना पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा सज्ज होताना अमर आपल्याला पाहायला भेटतोय. उमेश मात्र उंच मारण्याचा प्रयत्न, झेल या ठिकाणी धरतीला दान केला तर डायरेक्ट हिटचा सुद्धा प्रयत्न होता, परंतु सेफ झोन मध्ये निघून जातोय फलंदाज. मात्र मोठा आदरा बसला असता. उमेश त्याच्यात बंटीने थोडीशी चुकी केली होती. झेल धरतीला दान केला होता, सेकंड चान्स निर्माण केला होता रनआउटच्या रूपामध्ये, पण ते सुद्धा एसटी न उदलवता मारलं. एसटी रक्षक थोडीशी चुकी करताना पाहायला भेटलं त्या ठिकाणी. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होताना अमर चौथा चेंडू घेऊन राजदीप साठी मध्ये खेळून काढला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण होतं का नाही पाहायचं आहे. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना पाहायला भेटला. तिसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होईपर्यंत तिथपर्यंत चेंडूला फील्ड केला जातोय आणि 2 धावावर समाधान मानावं लागतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 4 या धावसंख्येवरती. 4 चेंडूच्या खेळाच्या समाप्तीनंतर बिनबाद 4 धावा. पुन्हा एकदा अमर, राजदीप आणि उमेश ही जोडी मैदानामध्ये सलामीचे मोहरे आहेत गावदेवी वैतीपाडा संघाकडनं. काय घडते काय बिघडते पाहूया येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती. मात्र आता मात्र ऑफसाईड कट केले चेंडू, नक्कीच पॉईंटच्या दिशेने पुन्हा झेल होण्याची शक्यता होती. मात्र झेल पुन्हा एकदा दान धरतीला केला जातोय. 2 धावा पूर्ण सहजरित्या तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि 3 धावा या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला भेटल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला भेटली. राजदीप आणि उमेश वैती ही जोडी मैदानामध्ये आहे. राजदीपचा विचार केला, 4 चेंडूचा खेळ केला, 6 धावांवरती पोहोचलाय. उमेशाने पहिल्या चेंडूवरती एक सिंगल काढून नक्कीच राजदीपला स्ट्राईक वरती आणलाय. आता मात्र पुन्हा शेवटच्या चेंडूचा मारा करेल तो म्हणजे उमेश. उमेशच्या माइंड कशा प्रकारे सेट आहे ते पाहावं लागेल, कारण या मोठा फटका येणं गरजेचं आहे. मोठा फटका येतो का या चेंडूवरती पाहायचा आहे. छोटा चेंडू पूल केला, पूल पॉवरफुल आहे का? नक्कीच पॉवरफुल चेंडू निघून जातो षटकाराशी. ऐकू एक मधुर संगीत पुन्हा मैदानामध्ये. कमान डीजे यश. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच आपण पाहिलं तर चेंडू ची नजर बघितली तर नक्कीच उमेश शेवटपर्यंत चेंडूवरती नजर राखून ठेवली. गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाज हर्ष येताना पाहायला भेटतोय. पाहायचा हर्ष आपल्या संघासाठी काय करतोय. मात्र पाहतोय आपण पॉवर प्लेचं शतक अजूनही चालू आहे. तर एक फिल्डर थोडस शॉर्ट असल्या कारणाने आपण पाहतोय
30 सर्कलच्या बाहेर फक्त 2च खेळाडू त्या ठिकाणी न प्राधान्य देण्यात येईल. 3 चालेल का? ओके. 3 क्षेत्ररक्षक फील्ड करू शकतात. दरम्यान पाहिलं तर पहिला चेंडूचा खेळ झाला हर्ष यांच्या. धावसंख्येचा विचार केला तर 13 धावेवरती पोहोचलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनं तर बिनबाद 13. राजदीप उमेश ही जोडी मैदानात. आता मात्र राजदीप काय करतोय पाहायचं आहे. उंच मारण्याचा प्रयत्न. राजदीप थोडंसं बॅकफुटला येताना पाहायला भेटेल. जो मोठा फटका खेळण्याच्या पहिल्या चेंडूवरती जो इरादा बनवला होता तो सक्सेस ठरत नाही या ठिकाणी राजदीपचा. राजदीप कुठेतरी माइंडसेट असेल की मोठे फटके खेळणं गरजेचं आहे, कारण हवेचा जोग जरी बघितला तर राजदीपसाठी ओके पोझिशन मध्ये आहे. ज्याप्रमाणे मारण्याचा जर मनसुबा बाळगला तर नक्कीच चेंडू षटकार आणि चौकाराच्या दिशेने सहजरित्या जाऊ शकतोय, कारण हवा सुद्धा राजदीपच्या साईडलाच वाहत आहे. त्याप्रमाणे जर पाहिलं तर नक्कीच राजदीप त्याच माइंडसेट में आहे की चेंडू आणि बॅटचा जर व्यवस्थित संपर्क झाला ना तर नक्कीच षटकार किंवा चौकार येतील. येणाऱ्या चेंडूवरती बघायला भेटेल काय घडते काय बिघडते. मात्र पुन्हा एकदा तारीख हिट झाला असता तर नक्कीच या ठिकाणी गणित वेगळं असतं, परंतु नक्कीच उमेश याने थांबवलेलं आहे. कारण बघितलं तर राजदीप याने लगातार डॉट चेंडू हाताळलेले आहेत आणि 3 चेंडू डॉट केल्याच्या नंतर पुन्हा एकदा पाहिलं तर नक्कीच चेंडू स्पिन होतोय. बाहेर निघणारा चेंडू त्याला छेडखानी करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूचा ना बॅटचा कोणताही संपर्क झाला नाही. त्याच कारणास्तव आपण पाहतोय तर हे निर्धाव चेंडू बॅक टू बॅक येताना पाहायला भेटली. एक धाव आली ती नक्कीच एक धाव 22च्या रूपामध्ये आपल्याला पाहायला भेटली. 22च्या रूपामध्ये धावसंख्या पुढे सरकताना 14 या धावसंख्येवरती 3 चेंडूच्या खेळाच्या समाप्तीनंतर पुढील चेंडू पुन्हा एकदा उमेशसाठी. उमेश मात्र ऑन फायर होताना पाहायला भेटाय. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय आणि मात्र त्या ठिकाणी काय होतंय ते बघायचंय. नक्कीच या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं केलं होतं, पण सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू निघून जातोय चौकाराच्या दिशेने. ऐकू पुन्हा मधुर संगीत पुन्हा मैदानामध्ये कवंडीचे. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच हर्ष चांगली कामगिरी करत होता, मात्र क्षेत्ररक्षक थोडस गचाल झाल्या कारणास्तव हा चौकार येतोय. चौकार येण्याची धावसंख्येचा विचार केला तर 18 या धावसंख्येवरती. प्रोजेक्ट स्कोर बघितला तर 54 पर्यंत पोहोचण्याचा मनसुबा आहे या ठिकाणी गावदेवी. आता मात्र पुन्हा एकदा खेळून काढला चेंडू. चेंडू निघून जातोय चौकाराच्या दिशेने. येतोय पुन्हा एक चौकार. ऐकू मधुर संगीत पुन्हा मैदानामध्ये कमांटीचे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नक्कीच नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजाचा जीव वेडा केलेला आहे उमेश यांनी. जे चौकार मारलेले आहेत उमेशच्या बॅटीतनं बॅक टू बॅक चौकार येताना पाहायला भेटतात. नक्कीच जीव वेडा केला असेल गोलंदाजाचा. पुन्हा एकदा उमेश. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा कोणता प्रयत्न आपण बघायचा आहे. एका धावावर समाधान. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कासारे याच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटला. दरम्यान पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. षटकाची समाप्ती पाहायला बघितली तर शेवटचा चेंडूच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 23 या धावसंख्येवर बिनबाद गावदेवी वैतीपाडा संघाला पाहायला भेटतोय. तिसरं षटक घेऊन कोण येते पाहायचं आहे. तिथपर्यंत पुन्हा जाऊ डीजे संतोष यांच्यासोबत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. सत्यनारायण कोपरी संघ जरा सहकार्य करायचं आहे की जेवढा उशीर तुम्ही कराल तेवढा तुम्हाला षटके कमी खेळवण्यात येतील याची सुद्धा नोंद घ्यायची आहे.
जास्तीत जास्त सामने आपल्याला खेळवायचे आहेत ह्याचा विचार करून आपण टाइम स्पेंड करत जा. दरम्यान क्षेत्ररक्षण लगेच सजून घेतलेलं आहे. तर नक्कीच बॅटर पाहिलं तर राजदीप आणि उमेश ही जोडी मैदानामध्ये अजूनही दटून आहे. उमेशचा विचार केला तर 5 चेंडू आणि 16 धावांवरती. राजदीपचा विचार केला तर नक्कीच 7 चेंडू स्पेस केलेले आहेत. पण धावसंख्येचा विचार कुठेतरी माइंड सेट असेल त्याचा 6 धावांवरती अजूनही खेळतोय. म्हणजे कुठेतरी स्ट्रगल करताना पाहायला भेटतो तो म्हणजे राजदीप. गावदेवी वैतीपाडा संघाचा अजून बॅटर म्हणजे पाहिलं तर नक्कीच अजून कृष्णा आहे, अमर आहे, प्रेमनाथ आहे. असे चांगले बॅटर आपण पाहतोय. तरी लेफ्ट हँड पाहतोय चिन्या, ह्याला सुद्धा आपण पाहतोय. एक चांगले बॅटर सुद्धा वैतीपाडा संघामध्ये आहेत. परंतु ओपनिंग बॅट्समॅन अजूनही तोडण्याचा मनसुबा जो कोपरी संघाने बाळगलेला ना, तो अजूनही पूर्णस्तव अजून नेलेला नाहीये. म्हणजे तो जो स्वप्न आहे त्यांचा ही जोडी तोडण्याचा, ते स्वप्न कोण पूर्ण करेल? नक्कीच आपण पाहतोय समीर आलाय. समीर हा विकेट टेकर गोलंदाज आपण आपल्या विभागामध्ये मानला जातोय. त्याला ती संधी आहे ही जोडी तोडण्याची. ही जोडी तुटते का नाही पाहायचं आहे. येणाऱ्या चेंडूवरती समीर कासारे वैयक्तिक पहिलं षटक, पहिल्या षटकातला पहिला चेंडू असेल. संघाचा विचार केला तर संघाचा तिसरा षटक घेऊन येतोय समीर कासारे. समीर कासारे कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल ते पाहूया आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने डिबेन लाईव्हच्या माध्यमातून. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होताना समीर उर्मेश साठी. मात्र ज्याप्रमाणे चान्स दिला होता परंतु त्याचा पुरेपूर फायदा उचलला आला नाही. रोहिदास त्या ठिकाणी होते. उमेश याने झेल काढून दिला होता. 30 सलक्यामध्ये जर झेल टिपला असता तर मोठा आदरा बसला होता. मी बोलल्याप्रमाणेच समीर कासारे विकेट टेकर गोलंदाज आहे. आपल्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय ती संधी सुद्धा निर्माण केली होती पण त्याचं सोनं करता आलं नाही. नक्कीच जीवनदान भेटला उमेशाला. त्या जीवनदानाचा काय पुरेपूर फायदा उचलतोय उमेश पाहायला भेटेल. मग राजदीप या ठिकाणी स्ट्रगल करतायत. त्याचा फायदा समीर कासारे उचलतोय का पाहायचा आहे. कारण पाहायला गेलं तर राजदीप याने 7 चेंडू पेस केल्यात. धावसंख्येचा विचार केला तर 6 धावा समोर असताना पुन्हा एकदा सज्ज होतोय समीर राजदीप साठी. आता मात्र शॉर्टर चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. चेंडूचा ना बॅटचा कोणताही संपर्क होत नाही. यष्टीरक्षक अलंकार आपल्याला पाहतोय त्या ठिकाणी फंबल होताना. मात्र या ठिकाणी लेग 22च्या रूपामध्ये ही पूर्ण धाव होताना पाहायला भेटली. अक्षय ला पाहतोय यष्टीरक्षकच्या भूमिकेमध्ये. नक्कीच त्या ठिकाणी पाहायला भेटलं. दरम्यान समीराचा तिसरा चेंडू असेल. मात्र उमेश कशा प्रकारे माइंड सेट असेल उमेशाचा येणाऱ्या चेंडूवरती. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू आहे बघा उमेशसाठी. फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय का? हो नक्कीच येतोय षटकार. ऐकू मधुर संगीत पुन्हा मैदानामध्ये कमान डीजे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नक्कीच उमेशाच्या बॅटमधनं मोठे फटके येत आहेत. 7 चेंडू 23 धावांवरती खेळतोय. धावसंख्या विचार केला 31 धावेवर बिनबाद. षटकांचा विचार केला तर 2.3 चेंडूचा खेळ समाप्त. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, लॉर फुलटॉस चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह केला चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत. फील्ड करेपर्यंत 2 धावा कोपरी संघ काही रोखू शकला नाही. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना 33 या धावसंख्येवरती 4 चेंडूच्या खेळाच्या समाप्तीमध्ये पाहायला भेटते ते म्हणजेच गावदेवी वैतीपाडा या संघाचे. समीर कासारे मात्र आता विचार करत असेल ज्या पहिल्या चेंडूवरती जो झेल काढून दिला होता तो झेल जर टिपला असता तर नक्कीच कुठेतरी ह्या षटकार आणि ह्या दुहेरी धावा कुठेतरी कमी बसत्या. पण तसं काही घडलं नाही. पुन्हा सज्ज होताना समीर आपल्याला पाहायला भेटतोय. 5वा चेंडू घेऊन असेल तिसऱ्या षटकातील उमेशसाठी. मात्र खाली राहिला चेंडू. चांगली डिलिव्हरी पाहायला भेटली समीर कासारे यांच्या मार्फत. चेंडू कधी उचलून पाहतो तर आपण उछाल असतोय, कधी कधी खाली राहतोय. फलंदाज या ठिकाणी थोडंसं फंबल होताना पाहायला भेटलं. नक्कीच उमेश आणि राजदीप ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटे. चांगली फलंदाजी उमेशच्या बॅटेतनं आपल्याला पाहायला चांगलं अनुभव उमेश करणं खेळाच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा समीर शेवटचा चेंडू घेऊन असेल. निर्धाव चेंडूची सांगता झाली. नक्कीच शेवटच्या चेंडूवरती कुठला मोठा फटका येतोय बॅटरकडनं पाहायला लागेल. पुन्हा अतिशय सुरेख असा फटका. एक धाव नक्कीच पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता का ना पाहायचा आहे.
2 धावावर समाधान. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला 35 या धावसंख्येवरती चौथं षटक घेऊन कोण येते पायाचा तिथपर्यंत पुन्हा देऊ संधी डीजे यांना. कमॉन डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. नक्कीच बोरांचा सीझन सुद्धा आहे, गाणं सुद्धा पाहिला आपण आणि आपण त्या स्थळावर सुद्धा आहोत. कशेली बोर्डला म्हणजे नक्कीच एक बोरींचं झाड या ठिकाणी जास्तीत जास्त पाहायला भेटतात. नक्कीच त्याचा सुद्धा स्वाद घ्या. नक्कीच बोरं सुद्धा पिकलेली असतील. दरम्यान गोलंदाजाचा विचार केला तर हर्षला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. वैयक्तिक दुसरं षटक असेल, संघातलं चौथं षटक हर्षला पुढे आणण्यात आलेला आहे. कारण हर्ष यांनी पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर नक्कीच 9 धावा दिल्या होत्या. नक्कीच पुन्हा सज्ज होताना राजदीप मात्र काय करतोय पाहायचं. राजदीप मात्र स्ट्रगल करतोय. राजदीप मात्र विकेट या ठिकाणी गमवावी लागेल. कारण बॅटीचा आणि चेंडूचा राजदीपचा आजच्या दिवसामध्ये कोणताही संपर्क झालेला दिसून येत नाहीये. त्याची जागा भरून घेण्यासाठी जात आहेत प्रेमनाथ. तिथपर्यंत देऊ संधी डीजेला. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच पाहिलं गेलं तर हर्षला पुढे का आणण्यात आलं कारण त्याचं प्रत्युत्तर आपल्याला पाहायला भेटला. हर्षची गोलंदाजी स्पिन गोलंदाजी आहे. नक्कीच राजदीपला कुठेतरी बॅकफुटला नेण्यात यश प्राप्त झालं आणि तो स्वप्न पाहिला होता जोडी तोडण्याचा तो हर्षने पूर्ण केलेला आहे. दरम्यान आपण पाहतोय हर्ष मात्र सज्ज होताना पुन्हा एकदा तर उमेश मात्र एक कमालीची फलंदाजी आपल्या संघासाठी पाहायला भेटते. 10 चेंडूचा सामना केलेला आहे. 27 धावसंख्येचा पूर्ण केलेल्या आहेत त्या चेंडूवरती. दरम्यान पुन्हा हर्ष उमेशसाठी मात्र उंच मारलेला चेंडू कासाऱ्याच्या डोक्याच्या वरून निघून जातोय. बघत राहिला शतरक्षण त्या ठिकाणी. धावसंख्या 6 ने पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41 या धावसंख्येवरती. सुरेख अशी धावसंख्या गावदेव वैतीपाडा संघाकडे पाहायला भेटली. कवंडीचे नक्कीच काहीतरी कान मंत्र देताना अक्षय आपल्याला पाहायला भेटतात हर्षसाठी. आपलं पाहिलं तर चांगल्या मजबूत स्थितीमध्ये आता मात्र येताना पाहायला भेटाय. हाईस्ट स्कोरचा विचार केला तर हाय स्कोर 67 ह्या ठिकाणी आहे. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा पंचांच हे काय घडतंय. नक्कीच पाहतो डायरेक्ट हिट असता तर उमेश कुठेतरी बाद झाला असता पण तसं काय केलं बंटी याने स्वतःला सावरलेला आहे. कारण ज्या ठिकाणी बॅकअपला त्याच्या समोर कोण न दिसल्या कारणाने मला वाटतं या ठिकाणी डायरेक्ट हिट न केलं तेच बरं असं त्यांना वाटलं असेल. पण आता हर्ष कमबॅक करतो षटकाराच्या नंतर. पहिला चेंडू जरी एक रनआउट झाल्याच्या नंतर षटकार आला नंतर निर्धाव चेंडू. चौथा चेंडू पुन्हा उमेशसाठी. आता मात्र उंच मारला चेंडू बघा छत्रपती जेलच्या खाली आणि झेल बाद. तर मात्र कमबॅक करताना पाहायला भेटतोय कोपरी संघ. उमेश बादून तंबूत परतोय तिथपर्यंत जाऊ डीजे यांच्याकडे. नक्कीच चांगला
गडी बाद करण्यात यश प्राप्त झालं. आता फ्रेश बॅटर आपण पाहतोय, प्रेम आणि योगेश वैती उर्फ चिन्या आपण पाहतोय, अजूनही एकही चेंडूचा सामना केलेला नाही. आता काय करते, अशा प्रकारे जशी ओपनिंग जोडी बाहेर पाडण्यामध्ये कोपरी संघाला यश प्राप्त झालेलं आहे. आता फ्रेश जोडी समोर आहे, हर्ष समोर असताना गावकुरा फलंदाज आहे योगेश. काय प्रकारे माइंडसेट असेल, कितपर्यंत टार्गेट सेट करायचा माइंडसेट असेल, नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल येणाऱ्या चौथ्या षटकातल्या 5व्या चेंडूवरती आपल्याला समजेल. पहिला चेंडू आमच्या दरम्यान पाहतोय, चिन्या मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळाली. सुरेख अशी गोलंदाजी हर्षच्या मार्फत हर्षने खरोखरच साबित करून दिलाय. षटकार आला जरी त्याने लगातार 3 डॉट, त्याच्यामध्ये 1 विकेट पाहायला भेटतोय आणि 1 रनआउटच्या रूपामध्ये 1 विकेट पाहायला भेटतोय. असे 2 विकेट 5 चेंडूमध्ये गारद केलेले आहेत, तो म्हणजे हर्ष. शेवटचा चेंडू असेल चौथ्या षटकातील, पाहायचं आहे योगेश काय करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र उंच मारण्याचा प्रयत्न, शतरक्षक जेलच्या खाली येतोय. आता समीर ही चुकी करणार आहे, मला माहिती आहे समीर कॅच सोडणार नाही. पुन्हा एक मोठा हादरा बसतोय योगेशच्या रूपामध्ये, त्याची जागा भरून घेण्यासाठी जात आहेत ते अमर. पाहायचंय अमरने नक्कीच कालच्या दिवसामध्ये येऊन पूर्ण मैदान तपासलेलं आहे, कशा प्रकारे खेळी करायची आहे तिचं संधी अमरला उपलब्ध केलेली आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू पर्यंत गावदेवी वैतीपाडा संघ कुठपर्यंत मजल मारेल, काय टार्गेट सेट करेल ते पाहायला लागेल. या 6 चेंडू, येणाऱ्या 6 चेंडूवरती तिथपर्यंत पुन्हा देऊ संधी डीजे यांना आपण. कमॉन डीजे संतोष दा. धन्यवाद धन्यवाद. चांगली गोलंदाजी हर्षच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली. 3 गडी गारद करण्यात यश प्राप्त झाला. जे 3 विकेट आपण बघतोय, 1 रनआउटच्या रूपात, 2 कॅचच्या रूपामध्ये चांगली गोलंदाजी हर्ष मधनं पाहायला भेटली. 6 धावा देऊन 2 षटकामध्ये त्यांनी 15 धावा देऊन 2 गडी बाद केल्यात. चांगली गोलंदाजी हर्ष मार्फत पाहायला भेटली. ध्रुव आपण पाहतोय शेवटचा गोलंदाज आणि शेवटचं शतक मारा करेल तर प्रेम आणि अमर ही जोडी मैदानामध्ये पाहायला भेटे. प्रेमनाथचा विचार केला नक्कीच एक कालामध्ये एक ओपनर बॅट्समॅनच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला भेटायला आहे. अमरचा विचार केला, अमर सुद्धा ओपनिंगच्या रूपामध्ये आपण त्याला कधीही पाहिलेलं आहे, तेच ओपनर आता पाहायला भेटतात. दरम्यान पुन्हा एकदा फुलटा चेंडू, लो फुलटा चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह केला चेंडू, शतरक्षक समोर येताना फील्ड करतोय. फील्ड होईपर्यंत एका धावावर समाधान मानावा लागलाय तो गावदेवी वैतीपाडा संघाला. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकली 42 या धावसंख्येवरती. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूमध्ये कितीपर्यंत मजल मारेल तो म्हणजेच गावदेवी वैतीपाडा संघ आणि कुठपर्यंत थांबवण्यामध्ये यश प्राप्त होतोय तो सत्यनारायण कोपरी बी संघाला. समोर येणारा पुन्हा चेंडू मारा करे अमर, मात्र मारण्याचा प्रयत्न असं पलटवतोय. पंचांचे दोन्ही हात हवेत. दुपारच्या सत्रामध्ये वाईट चेंडू घोषित होताना अवांतर धावसंख्येत भर होताना पाहायला भेटली. अवांतर धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्येत जाऊन पोहोचली ती म्हणजे 43 या धावसंख्येवरती. आता मात्र 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत गावदेवी वैतीपाडा संघासाठी. 5 चेंडू मध्ये काय घडतंय काय बिघडतंय आई बघूया आपण डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. फुल चेंडू होता, फुल पॉवरफुल होण्याचा मनसुबा होता, मात्र या ठिकाणी काय घडलंय, आउट होतंय. LPW आउट, अमर आउट होऊन बाद होत आहेत. ओके, अमरची जागा भरून घेण्यासाठी कोण येते तिथपर्यंत पुन्हा संधी देऊ आपण. एक सुमधुर गीत येतोय आपल्या प्रेक्षकांच्या धन्यवाद धन्यवाद डीजे. नक्कीच नेक्स्ट मॅच सेकंड राऊंड आपण पाहू.
खामलोली वर्सेस V24 चंदनसार. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आम्ही नाणेफेकीचं कौल करण्यासाठी समालोचनच्या कक्षाच्या दिशेने यायचं आहे. V24 चंदनसार वर्सेस खामलोली. दोन्ही संघाच्या संघनायक या ठिकाणी येऊन उपस्थित राहायचं आहे. ध्रुव शेवटचा शतक असेल. शेवटच्या षटकातला 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 4 चेंडूमध्ये काय धावफलक सज्ज करतोय. समोर आहे कृष्णा राऊत. पाहतोय आपण गावदी वैतीपडा संघाकडनं कृष्णा राऊत. याचा फटका पॉवरफुल आहे का पायाचा आहे. चांगलं शतरक्षण होते. दुसऱ्या धावेचं आव्हान समोर आहे परंतु प्रेमने थांबवलेला आहे. प्रेम जो थांब. येणाऱ्या चेंडूला मी बघतोय काय आहे ते, असं त्याचा मनसुबा आहे प्रेमचा. बघूया प्रेम काय करतात आपल्या संघासाठी. एक चेंडूचा खेळ अजूनही 2-3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारते तो म्हणजेच गावदी वैतीपडा संघ. प्रेम सज्ज होताना छोटा चेंडू लेग साईडला पडण्याचा प्रयत्न परंतु प्रेम बाद होऊन तंबूत परततोय. प्रेम याने निराशा केल्या. आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी नक्कीच निराश असेल गावदेवी संघ त्याच्या फलंदाजीवरती. दरम्यान पुन्हा एकदा त्याची जागा भरून घेण्यासाठी जाता येते रोहन मेहरला मात्र संधी असेल. 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडूवरती मोठे फटके येतात का पायाचा. रोहन याच्या बॅटेतनं तिथपर्यंत पुन्हा एकदा आपण संधी देऊ डीजे यांना. धन्यवाद. नक्कीच आपण पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय धनंजय पाटील सुद्धा या ठिकाणी मंचावरती बसून लाईव्हचा आनंद घेताना पाहायला भेटतात. तसेच विष्णू पाटील काका त्या पाहतात तर दिलीप पाटीलजी आपण पाहतोय. महादेव खिनीजी या ठिकाणी पाहायला भेटतायत आपल्याला. दरम्यान पुन्हा एकदा रोहन मात्र बीट होताना पाहायला भेटत. कृष्णा या ठिकाणी पाहायला भेटत. रोहन याची विकेट सटरप्राईज करावी लागेल आपल्या संघासाठी कारण मोठे फटके येणं गरजेचं आहे. दरम्यान पाहतोय आपण विकेट पुन्हा येताना पाहायला भेटत. स्कोरिंगची भूमिका आपण पाहतोय तर नक्कीच सुजल पाटील, योगेश पाटील तसेच आपण पाहतोय चिमुकले. आपण पाहतोय अद्वित पाटील, दर्शन सापणे या ठिकाणी उपस्थित आहेत. हिमांशु आहे, नदीश आहे, यश आहे आणि अयांश आहे. झुकेगा नाही असा अयांश. दरम्यान गोल फलंदाज जातोय तो काय नाव प्रेम. एक प्रेम बाहेर आला. दुसरा प्रेम घेऊन चालला आपल्या संघासाठी. चेंडू शिल्लक आहे शेवटचा. नक्कीच प्रेम आपण पाहतोय पण कृष्णा काय करतोय पायाच्या ब्लॉक मध्ये काढण्याचा चेंडू. एक धाव नक्कीच पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता का पायाचा. कृष्णा या ठिकाणी छोटा मुलाला सुद्धा बाद केलं रे रोहिदास पाटील. प्रेम बाद होऊन तंबूत परलाय. चला टार्गेट सेट केलाय तो म्हणजे 45 धावेचं 46 धावेचं आव्हान समोर असेल. 46 धावा कशा प्रकारे पार करेल तो सत्यनारायण कोपरी बी संघ. त्या 5 षटकामध्ये येणाऱ्या 5 षटकामध्ये समोर आव्हान असेल 46 धावेचं. दरम्यान वैतीपाडा संघ कशा प्रकारे त्यांना रोखेल बघूया येणाऱ्या चेंडूवरती. डिबेट लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय आजचा दिवसाचा चंदनसार गट. या चंदनसार गटामध्ये सेकंड राऊंडची मॅच पहिली असेल ती म्हणजेच खामलोली वर्सेस V24 चंदनसार. मला
चला नाणेफिकीचा कौल या ठिकाणी होताना पाहायला भेटेल. खांबलेली वर्सेस चंदन सर. भरत पाटील याला विनंती असेल की नाणेफिकीचा कौल करण्यासाठी टॉसच्या बॉक्स मध्ये जायचं आहे. वैतीपाडा संघ छत्ररक्षण सजून घेईपर्यंत नाणेफिकीचा कौल होईल. चला खांबलेले संघ घाई करायचे आहे, लवकर या जरा. चला टॉस का बॉक्स मध्ये आपण जायचं आहे. खांबलेली संघ भरत पाटील त्या ठिकाणी आहेत. नाणेफिकीचा कौल होताना पाहायला भेटेल. दरम्यान चंदन सार वर्सेस 1 मिनिट. नाणेफिकीचा कौल चंदन सर संघाने नाणेफिकीचा कौल जिंकलाय. आपला निर्णय लगेच कळवायचा आहे. धीरू सर. हॅलो. निर्णय पेंडिंग आहे. चला छत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. चला 2 बॅटर मैदानात गेलेले आहेत. अक्षय आणि समीर ही जोडी आपण पाहतोय. बंटी आहे का? टी शर्ट सेम घातल्या कारणे थोडंसं कन्फ्युजन होतंय. आणि कॅपचा कलर सुद्धा सेम आहे, फक्त एकाची कॅप थोडीशी फरक आहे. नक्कीच सॉरी. बंटी आपल्याला पाहतोय आणि अक्षय ही जोडी मैदानामध्ये. पहिला गोलंदाजी मार्गावरती कृष्णा. धावसंख्येचा विचार केला तर या ठिकाणी 46 धावेचं आव्हान आहे. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 46 धावा कशा प्रकारे पार करतोय तो सत्यनारायण कोपरी बी संघ. चला पहिला शतक कृष्णा पाहायला भेटतोय. रिक्वायर्ड रन रेट पाहिला तर 9.20. दरम्यान पहिला चेंडू शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न असफल. अक्षय मात्र कुठेतरी चुकलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पहिल्या चेंडूवरती पाहायला भेटली कृष्णा याच्या. मान्यवर या ठिकाणी उपस्थित होताना कीर्तिकुमार पाटील, विनोद किनी या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला भेटतात. चांगलं योगदान या टुर्नामेंटला सुद्धा त्यांचं लाभलेलं आहे. एक चांगलं चेंडू पाहायला भेटला पुन्हा एकदा कृष्णा याच्या मार्फत, परंतु एक धावेनिशी श्री गणेश होताना कोपरी बी संघाचा पाहायला भेटला. दरम्यान पुन्हा एकदा आता सज्ज होते बंटी. स्ट्राईकला पाहायला भेटतोय. गोलंदाजी मार्गावरती कृष्णाच्या तिसऱ्या चेंडूचा मारा करेल तो बंटी. नाणेफिकीचा कौल जिंकलाय तो म्हणजे चंदन सर या संघाने. नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज होताना कृष्णा. मात्र सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होताना पाया चांगला कमबॅक करताना कृष्णा या पाया भेटतोय. सलग 3 चेंडू टाकून झाल्या. 3 चेंडू मध्ये 1 धाव फक्त काढण्यात कोपरी बी संघ यश प्राप्त झालेला आहे. चांगली
कमबॅक करताना पाहायला भेटेल. अवघ्या 46 धावेचं आव्हान असताना समोर पाहायला भेटतो. म्हणजेच कोपरी बी संघ थोडासा पहिल्या षटकामध्ये जखडून ठेवण्यामध्ये यश प्राप्त होते. तो म्हणजेच कोपरी संघाला कृष्णा पुन्हा एकदा बंटीसाठी मात्र पुन्हा चेंडू खाली राहिला. निर्धाव चेंडू बॅक टू बॅक निर्धाव चेंडू येताना पाहायला भेटत आहेत. काय घडतंय काय बिघडतंय पुन्हा बघूया TBN लाईव्हच्या माध्यमातून. 5वा चेंडू घेऊन कृष्णा राऊत तयार होताना मारा करेल तो बंटी ओगे. सूर्य कसा फटका होता. चत्रक्षण जर झालं असतं तर नक्कीच गडी बाद झाला असता या ठिकाणी. मात्र 2 धावा पूर्ण होताना पाहायला भेटले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला भेटली. बंटी आणि अक्षय यांच्यामध्ये धावसंख्या 2ने पुढे सरताना 5 चेंडूच्या खेळाच्या समाप्तीनंतर 3 या धावसंख्येवरती पोहोचलाय तो म्हणजे कोपरी बीच संघ. शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवरती काय घडतंय पाहायचं. बंटी याच्या बॅटीतनं मोठा फटका येताना पाहायला भेटेल का नाही. नक्कीच जर मोठा फटका आला तर नक्कीच चांगल्या मजबूत स्थितीमध्ये येऊन पोहोचेल तो म्हणजेच कोपरी बी संघ. दरम्यान कृष्णा पुन्हा एकदा सज्ज होताना अकलमध्ये काढलेला चेंडू एक धाव नक्कीच पूर्ण केली आहे. त्या ठिकाणी एका धावेनिशी पुन्हा एकदा समाधान मानावा लागतोय. एक धावेनिशी धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 4 धावसंख्येवरती. ऐकू एक मधुर संगीत पुन्हा येऊ मैदानामध्ये. कमांड डीजे संतोष दा. गोलंदाजी मार्गावरती रोहन याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. वैयक्तिक पहिलं असेल. संघातलं दुसरं षटक घेऊन येतोय तो रोहन वैतीपाडा संघाकडनं. नक्कीच रोहन आपल्या संघासाठी काय करतंय पाहायला भेटेल. येणाऱ्या चेंडूवरती त्याचा सामना करेल. सलामीचे मोरे अक्षय आणि बंटी ही जोडी मैदानात पाहायला भेटते. 4 चेंडूचा खेळ बंटीने केलाय 2 धावा. 2 चेंडूचा खेळ अक्षयने केलाय 1 धाव पूर्ण केल्या. अशा प्रकारे एक अवांतर धावसंख्येने 4 धावेंवर पोहोचल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. टार्गेटचा विचार केला तर 46 धावा समोर असताना पहिल्या षटकामध्ये जर जखडून ठेवले तो म्हणजेच कोपरी बी संघाला तर रोहन सज्ज होताना पुन्हा एकदा वैयक्तिक पहिल्या संघातल्या दुसऱ्या षटकातला पहिल्या चेंडूचा मारा करेल तो बंटी सज्ज होताना रोहन याच्या चेंडूसाठी पाहायचं काय घडतंय काय बिघडतंय. मला वाटतं फंबल होताना या ठिकाणी डेट चेंडू घोषित करताना पाहायला भेटलाय. दरम्यान पुन्हा एकदा रनरअप मध्ये थोडासा बिघाड असल्या कारणाने पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला भेटतोय रोहन वर्सेस बंटी वर्सेस रोहन. काय घडते बघायचं आहे. या चेंडूवरती येणारा पहिला चेंडू असेल बंटीसाठी. बंटी काय मोठा फटका येतोय का या पहिल्या चेंडूवरती. पॉवर प्लेच्या शतक रोहनसाठी काय होतं. पुन्हा एकदा डेट चेंडू घोषित करण्यात आलेला आहे. आता मात्र पंच काहीतरी निर्देशनं देणार त्यांना. कारण लगोपाठ पाहतोय तर आपण फंबल होताना पाहायला भेटत विकेट मध्ये. स्विच जमिनीला चिटकतात का काय असं कुठेतरी निदर्शनास आलं. बघायचं आता. थोडा मला वाटतं रोहनला सावकाश धावावं लागेल. जोरात धावल्यामुळे पाय अटकतात वाटते त्याचे. दरम्यान पुन्हा एकदा सुरेख फटका येतोय आणि मोठा फटका. नक्कीच बंटी याच्या बॅटीतनं मोठा फटका येतो. ऐकू एक मधुर संगीत पुन्हा मैदानामध्ये. धन्यवाद. तर नक्कीच इकडे पाहायला तर आपण दर्श कीर्तिकुमार पाटील 555 रुपयाचा मानकर या ठिकाणी आलेला आहे. नक्कीच आपण पाहतो त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला देणगी स्वरूपात लाभलेली आहे. तोच दर्श या ठिकाणी मॅचचा आनंद घेताना पाहायला भेटतो. दरम्यान मोठा फटका येतोय रोहन याच्या बॅटर गोलंदाजीवरती बंटी याच्या बॅटीतनं. बंटी मात्र आता ऑन फायर होताना पाहायला भेटतंय. काहीतरी कान मात्र कृष्णा राऊत यांच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटतंय. खरोखरच कृष्णा राव तोंडात आलं सातपुते बोलणं हरकत नाही कारण त्या प्रकारे कामगिरी सुद्धा आहे त्याची. दरम्यान पुन्हा एकदा आता मात्र खाली राहिला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला भेटाय. मोठा फटका आल्याच्या नंतर कमबॅक करताना पाहायला भेटाय रोहन.
आता मात्र धावसंख्या स्थिरावली आहे. 10 धावसंख्येवरती पोहोचतोय तो म्हणजेच कोपरी बी संघ. एक षटकाच्या समाप्तीनंतर 2 चेंडूचा खेळ अजूनही झालेला आहे. दुसऱ्या षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू पर्यंत कुठपर्यंत मजल मारतोय तो म्हणजे कोपरी बी संघ पाहायला भेटेल. रोहन पुन्हा एकदा बंटीसाठी आणि मारण्याचा प्रयत्न, क्लीन बोल्ड होतो या ठिकाणी. ऐकू एक मधुर संगीत पुन्हा या मैदानामध्ये कमांड. आपण पाहतोय आपण राजू भोईर फलंदाजी मार्गावरती जाताना पाहायला भेटतोय. नक्कीच आपण पाहू तर नक्कीच मारुती चषकचे एक आयोजक, मुख्य आयोजकच्या माध्यमातून ते आपण मला अनाउन्समेंट झाली. तेच राजू भोईर आजच्या दिवसामध्ये आपण त्यांना पाहिलं खेळताना. येणाऱ्या शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव मधनं आपण त्यांना पाहिलं खेळताना. दरम्यान एक चांगली टुर्नामेंट घेऊन येत आहेत शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. आपल्या वैतना विभागासाठी एक सुवर्ण संधी. दरम्यान पुन्हा रोहन सज्ज होताना 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. रोहन मात्र थोडस काहीतरी फंबल होताना पाहायला भेटतात. रोहनची रनरअप चुकतोय का ग्राउंडच्या पिच मध्ये काही थोडीशी बिघाड आहे आणि खरोखर चेहऱ्यावर त्याचा हसू आहे. नक्कीच काहीतरी त्याचा मनामध्ये विचार येत असतील बॉल टाकता वेळी. त्यामध्ये पुन्हा एकदा पाहतोय उंच लाभ केलाय चेंडू क्षेत्ररक्षक झेलच्या खाली योगेश. आणि काय घडलंय, योगेशने झेल सोडलेला आहे. चिन्या त्या ठिकाणी होता परंतु झेल धरतीला दान केलेला आहे. मात्र मोठा आदरा बसला असता जर या ठिकाणी गडी बाद झाला असता तर कोपरी संघाला, पण तो असं काही घडलं नाही. नक्कीच जीवनदान भेटलाय त्या ठिकाणी. धावसंख्येचा विचार केला तर 2 धावा पूर्ण होताना 12 या धावसंख्येवरती पोहोचताय. तर झेल घेणं गरजेचं आहे कारण टार्गेट सेट केलाय तो म्हणजेच कमी धावेचा आहे. तिथपर्यंत आपण जर झेल ड्रॉप झाले तर नक्कीच आपण पाहतोय की पकडो झेल जितो मॅच अशा प्रकारे आपण पाहतोय. आता मात्र त्याच दिशेने पाहतो तर बघा चौकार वाचला असता, झेल पकडला असता तर नौकरीचा हा चौकार वाचला असता. तसं काही घडलं नाही. चौकारीनिशी धावसंख्या पुढे जाताना पाहायला भेटली. माझ्या बच्च्याला करत होतो लय मी, मला आठवलं पाहिलं की मग काय तिला झापक झुपक वाजत राहतंय. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच मिसफिल्डचा पुरेपूर फायदा उचललाय. जीवनदान भेटलेलं त्याचं सोनं करून दाखवलंय ते म्हणजेच अमर यांनी 6 चेंडूचा खेळ केलाय. 2 चेंडूचा खेळ केलेला आहे. 6 धावांवरती पोहोचलेला आहे. पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला भेटतंय अमर. रोहन याचा शेवटचा चेंडू असेल. मात्र पुन्हा एकदा पूल पॉवरफुल आहे का क्षेत्ररक्षक झेलच्या क्षेत्ररक्षणापर्यंत जात्यावेळी पुन्हा चेंडू निघून जातोय चौकाराच्या दिशेने. धावसंख्या 4 ने पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचले 20 या धावसंख्येवरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तिसरं षटक घेऊन कोण येते पाहायचं तिथपर्यंत पुन्हा ऐकूय मधुर संगीत. पुन्हा येऊ मैदानामध्ये कमन डीजे. दरम्यान आपण पाहिलं कृष्णा याचं षटक हाताळलं होतं 4 धावेंचं. त्याच नंतर हा षटक पाहिला तर 16 धाव्या तब्बल आलेल्या आहेत. म्हणजे एक चांगल्या स्थितीमध्ये येऊन पोचलाय तो म्हणजेच कोपरी बी हा संघ. आता 18 चेंडू आणि 26 धावेची आवश्यकता विजयासाठी. नक्कीच पाहिलं तर आपण 18 चेंडू आणि 26 धावा असं आव्हान समोर असताना काही मागणं नाही आहे, परंतु त्याप्रमाणे खेळी करणं गरजेचं आहे. जर गावदेवी वैतीपाडा संघाला
कोपरीला थांबवायचं असेल तर चांगले चेंडू हाताळावे लागतील, निर्धाव चेंडू जास्तीत जास्त हाताळावे लागतील, तर हा संघ आपण विजयीच्या मार्गाने जाऊ शकतो. चला V20 वर चंदन सर आपला निर्णय अजून पेंडिंग आहे. छत्ररक्षण छत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि खामलोली संघ हा ना बॅटिंगचा मोका दिलेला आहे, तरी नक्कीच त्यांनी थोड्याच वेळात आपला खेळाडू कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचा आहे खामलोली संघ. दरम्यान आपण पाहतोय पुन्हा मॅचच्या दिशेने गोलंदाज पाहतोय कृष्णा पुन्हा सज्ज होताना 07 ची जर्सी परिधान केलेला. त्याच्या समोर पाहतोय तर अक्षय मातले एक चांगला बलाढ्य फलंदाज आपण पाहतोय कोपरी बी संघाकडनं. दरम्यान पुन्हा एकदा पाहायला भेटतोय अक्षय आणि कृष्णा. काय घडतंय काय बिघडते पाहायचं आहे. पहिला चेंडू यॉर्कर लेंथचा चेंडू खेळून काढलाय, नक्कीच एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का नाही पाहायचा आहे आणि फंबल होतो त्या ठिकाणी पाहायचा आहे आणि गचाल अशी फेकी खराब असल्या कारणाने नुकतेच या ठिकाणी 22च्या रुपयामध्ये अजून एक धाव पूर्ण होताना पाहायला भेटल्याच्या 3 धावा पूर्ण होतात. 3 धावेनेशी धावसंख्या जाऊन पोहोचले 23 या धावसंख्येवरती. आता मात्र 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी अजूनही 23 धावा आवश्यकता आहेत. पाहायचं आहे येणाऱ्या चेंडूवरती कमबॅक करतोय कोण, कमबॅक करतोय कोपरी की गावदी वैतीपाडा, बघायचंय. शॉर्टर चेंडू नक्कीच एकदा पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं 2 धावा सहजरित्या पूर्ण. चांगली फेकी असती तर या ठिकाणी पुन्हा अक्षयाला डेंजर झोन मध्ये पाहताना बघत होतो आपण, परंतु नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट चांगली असल्या कारणाने पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण. कृष्णा कुठेतरी विचार करत असेल, ज्याप्रमाणे दुसरा षटक हाताळलं रोहन याचा त्याप्रमाणे 16 धावा गेल्या, गडी जरी बाद झाला परंतु धावसंख्या 16 गेल्या. दरम्यान आता पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला भेटतोय तो अमर आणि अक्षय ही जोडी मैदानामध्ये. अमरचा विचार केला तर 2 चौकाराने शिकेलतोय, 2 दुहेरी धावेने शिकेलतोय, 12 धावसंख्येवर आहे. पुन्हा एकदा कृष्णा तिसरा चेंडू घेऊन अमरसाठी पाहायचाय. मात्र सुरेख असा फटका निघून जातोय चौकाराच्या दिशेने. धावसंख्या 4 ने पुढे सरकताना 29 या धावसंख्येवरती नक्कीच एक मजबूत स्थितीमध्ये पोहोचताना पाहायला भेटतो कोपरी संघ. पंधरा चेंडू 17ची आवश्यकता. 17 आहे, नक्कीच कोणाला खतरा आहे हे पाहायला भेटेल या चेंडूवरती. कृष्णा यांच्या चौथा चेंडू असेल, कृष्णा मागड पाहिलं. पहिल्या चेंडूवरती 3, दुसऱ्या चेंडूवर 2, तिसऱ्या चेंडूवरती चौकार येतोय. पुन्हा एकदा मात्र पुन्हा एकदा सुरेख असा फटका. शतरक्षण रोहन झेलच्या खाली आणि पुन्हा झेल ड्रॉप झालेला आहे. झेल उडवण्याचा परिक्रम अजूनही चालू आहे. पहिल्या शतकामध्ये चिन्याने झेल उडवला होता, त्यानंतर रोहनने आता झेल उडवलाय. आता 22च्या रूपामध्ये अजून एक धाव. आता 22 थ्रोच्या मुले पाहायला गेला तर पुन्हा एक अजून धाव पूर्ण केली. जुनी 14-14चा समीकरण वरती पोहोचलाय तो म्हणजे कोपरी बी संघ. 32 वरती पोहोचलाय. कृष्णा गोलंदाजी मात्र चांगली आहे, पण शतरक्षाचा जो 7 आहे ना तो नाही मिळत आहे. कुठेतरी विचार करण्यास भाग पाडलाय तो कृष्णाला. आता गोलंदाजी कशा प्रकारे हाताळायची. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पण सुद्धा चांगली गोलंदाजी होती, दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा आला तेव्हा पण गोलंदाजी चांगली आहे, पण शतरक्षण साथ देत नाहीये. पुन्हा एकदा सज्ज होत आला. मात्र पुन्हा त्याच दिशेने निघून गेलाय चेंडू. चौकार येतोय का पायाचा आणि चौकार येतोय. पुन्हा धावसंख्या 4 ने पुढे सरकताना पाहायला भेटली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 36 या धावसंख्येवरती. एक गडीच्या मोबदल्यात पाहायला भेटली धावसंख्या आपल्याला. दरम्यान पाहतोय आपण चौका कशा प्रकारे गेला. मात्र सुरेख असा चेंडू पाहायला भेटला. शेवटच्या चेंडूवर निर्धाव चेंडू आला. पहिल्या चेंडू 3 धावेचं, दुसरा चेंडू 2 धावेचं, तिसरा चेंडू 4 धावेचं, चौथा चेंडू 3 धावेचं, पाचवा चेंडू 4 धावेचं आणि शेवटचा चेंडू मात्र निर्धाव चेंडू हाताळला गेलेला आहे. आता 36 धावेचं समीकरण आहे. आता 12 चेंडू आणि 10 धावेचा आवश्यकता विजयासाठी.
गोलंदाजी कोणतोय पाहायचं आहे. राजदीप गोलंदाजी मार्गावरती असताना दरम्यान ते तुमची सोयीचा विचारलाय आम्हाला, थांबा थोडं. नक्कीच जोक द पार्ट. राजदीप सज्ज होतोय. 12 चेंडू आणि 10 धावेचा आवश्यकता आहे विजयासाठी कोपरी बी संघाला. गावदेवी संघ कुठेतरी मला वाटतं क्षेत्ररक्षणामुळे थोडस बॅकफुटला येताना पाहायला भेटलं. तर अवांतर ज्या धावा त्यांच्या याच्यातनं गेल्या त्याच्यामुळे कुठेतरी थोडस त्याला भोगाव्या लागल्या. त्या राजदीप सज्ज होत आहे. डावखोर हाताचा गोलंदाज आणि पुन्हा मारण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू घोषित होताना अवांतर मात्र आता धाव येते. एकने पुढे सरकताना 37 या धावसंख्येवरती पोहोचतोय. आता मात्र 12 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा राजदीप सज्ज होतोय अमरसाठी. सुरेख असा फटका. कृष्णा येतोय त्या ठिकाणी, फील्ड करेल चेंडू तिथपर्यंत. चेंडू निघून जातोय चौकाराच्या दिशेने. काही उपयोग झाले नाही त्या फील्डचा, मात्र चेंडू निघून गेला चौकारासाठी. ऐकू एक मधुर संगीत पुन्हा मैदानामध्ये कमांडीचे. धन्यवाद डीजे. पूर्ण एकदा मोठा फटका. धावसंख्या 6 ने विजयी स्ट्रोक आपण पाहिला तो अमर याच्या बॅटीतनं. धावसंख्या खेळ खलास करून टाकलाय. आता 10 चेंडू शिल्लक ठेवून हा सामना जिंकलेला आहे. येणारा सामना आपण पाहतोय V24 चंदन सर वर्सेस खामलोली. ह्या दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचा कौल चंदन सर संघाने जिंकलाय. त्याला शेक हँड करायचा आहे. दोन्ही संघाला विनंती असेल की जी फॉर्मॅलिटी आहे ती आपण करायची आहे. आणि नाणेफेकीचा कौल V24 चंदन सर संघाने जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे.